देवयानी मारुती करते। मी इयत्ता 6व्या वर्गात शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कन्हेरी। मी तुम्हाला आज सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर एक कविता सांगणार आहे। स्त्री जीवनाच्या मुक्तीसाठी आली सावित्री फुले ग। स्त्री जीवनाच्या मुक्तीसाठी आली सावित्री फुले ग। आली सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले फुले। आली सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले फुले। आली सावित्री फुले, मुलींचे शिक्षण केले फुले। ना ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जातीमधी। ना ज्ञान मिळाले कधी या दुबळ्या जातीमधी। फुलू लागल्या। शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कन्हेरी। माझ्या आदरणीय गुरुजन व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार। आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोज शनिवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कन्हेरी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येत आहे। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिवंडी वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली। सावित्रीबाई फुले यांना ज्ञानज्योती आणि क्रांतिज्योती असे म्हणतात। सावित्रीबाई फुले यांची जयंती मुख्यत्वे बालिका दिवस म्हणून साजरी केली जाते। घडलो नसतो मी जर शिकली नसती माझी ज्ञानाची सावली, समाजाला तिने दिली ज्ञानाची सावली। धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे पूर्ण नाव रोहित केवलकर शिंदे। मी इयत्ता 7व्या वर्गात शिकत आहे। आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोज शनिवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कन्हेरी येथे आपण सर्व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जमलो आहोत। सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई